आमचा ग्रुप असेल किंवा अनेक बैल मालक माझ्या ओळखीचे आहेत की आपण ही एका जागी एका वेळेस घेऊया, मग त्यांनी अशक्य म्हणून शब्द वापरला. अशक्य शब्द वापरल्यावर मग माझा खरं पहिलवान जागा झाला म्हणा तुम्ही. आणि ते खरं आता ते सगळं नियोजन चालू आहे आणि ते बऱ्यापैकी होईल. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील नक्की करतात काय? एवढे सगळी बक्कळ म्हणजे रकमेची पूर्ण बक्षिसं देत आहे, करता काय दादा तुम्ही? आचारसंहिता लागली तर मैदान कॅन्सल होणार, काय ह्याच्यावर काय बोलायचं? कुठल्याही परिस्थितीत मैदान हे कॅन्सल होणार नाही. माझी फक्त अडचण एवढीच होणार आहे की जे शिवसेना पक्षाचं मी जे अधिवेशन घेणार आहे ते अधिवेशन मला मुंबईमध्ये घ्यावं लागेल. पण त्या मैदानावरती त्या ज्या ठरल्याप्रमाणे सगळ्या स्पर्धा त्या दिवशी होतील, ज्या ज्या श्वान असेल, बैलगाडी जे आरत परत असेल किंवा आपलं 3 फेऱ्याचं मैदान असेल, अजून एक मैदान आहे ते मी 2-3 तारखेला जाहीर करणार आहे. असे 4 प्रकारची मैदानं त्या तरी काही वेळेस तिथं होणारच आहेत. फक्त माझी अडचण एवढीच होणार आहे की मी शिवसेना जे आमचं संघटनेचं अधिवेशन जे पहिलं मी भरवलंय ते अधिवेशन मला फक्त मुंबईमध्ये घ्यावं लागेल 9 तारखेनंतर. आणि आपलं मैदान हे रितसर होणार आहे, त्यात कुठलीही अडचण येणार नाही. आणि सर्व बैल मालकांना ही माझी विनंती आहे. बरेचसे लोक म्हणतात की ओपन मैदान का ठेवलं नाही, कारण त्यातनं मजा गेली, हे आदत दुसरा मैदान का ठेवलं? आता प्रवेश फी बद्दल ही बरंच म्हटलं गेलं की एवढी प्रवेश फी काय घेतात. आता काय होतं, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या इलेक्शन डिक्लेअर होतात म्हणून दादा मैदान ठेवतात, त्याचं नक्की फायदा होणार, तर ह्याच्याविषयी काय सांगाल? त्याच्यासाठी मैदान ठेवताय का? मला आता तुम्ही सांगा, माझं म्हणणं आहे की पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या बैलांच्या विषयी आपण हे करून ह्याची एक IPL भरवायची. पहिल्या वेळेस असं केलं की मग त्यावेळेस मी आता मागाशीच बोललो शेवायाबांच्याबरोबर की आपण नंतर बसू आणि ह्याची नियमावली तयार करू की 100 बैल घ्यायची पहिल्या वर्षी, 10 बैलांची टीम तयार करायची. मग ती टीम कशा पद्धतीने असेल, त्याचे नियम कसे असतील, मग ते बिनजोड करायचं का 10 आपल्या 3 फेऱ्याच्या मैदानासारखं करायचं, म्हणजे काय असेल ते XYZ असेल, नंतर ते नंतरचा भाग आहे. पण माझा प्रयत्न असा राहणार आहे की एकेका बैलाची बोली 20 लाखाच्या पुढनं चालू झाली पाहिजे. म्हणजे बाबा आज आपण 100 बैलांची निवड केली या स्पर्धेसाठी आणि 20 लाखाचे मर्यादा ठेवली. 20 लाखाच्या पुढे तुम्ही बोला, 21 लाखापर्यंत काय असेल ते XYZ पुढे. जो चांगला बैल आहे तो कोटीच्या घरात जाईल, जो बऱ्यापैकी पळणार आहे कमीत कमी 21 लाख रुपये तर त्याला मिळणार आहेत. बरोबर. अशा पद्धतीची जर IPL भरवली आपण तर खरोखर संपूर्ण देशामध्ये ह्याची चर्चा होईल. ती बैल जी आहेत ती आज खरोखर हिरो सारखी त्यांची परिस्थिती होईल नंतर IPL झाल्यानंतर. आणि त्याच्या पुढचाही उद्देश माझा असा आहे की आता तुमच्या बैलगाडी क्षेत्रात मी ऐकते बऱ्याचपैकी हे ऐकलं, तुमच्या बाईट ऐकल्या 4-5 जणांचे ऐकले की इंग्रजाने आपल्या अंगावर क्रिकेट आणून टाकलंय म्हणलं, त्यांच्या अंगावर नेऊन आपली बैल बसवायचे. ते भविष्यात 100% साध्य होणार, पण त्यासाठी सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे. बैलगाडा लीग घेण्याचं तुमचं डोक्यात आहे? बैलगाडा जशी IPL असतं त्या धर्तीवर बैलगाडा लीग. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा. त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. नमस्कार मित्रांनो, ज्या मुलाखतीची प्रतीक्षा तुम्ही पाहत होता ती मुलाखत घेऊन आलोय. मित्रांनो, आता बैलगाडा शर्यत असेल, श्वान शर्यत असेल, हे मोठ्या प्रमाणावर क्रेज आहे महाराष्ट्रात, तर त्याला चालना देणारे एक व्यक्तिमत्व आहे. माझ्याबरोबर आहेत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील. नमस्कार दादा. नमस्ते दादा. शर्यत घेता हेतू काय आहे त्याचा? सुरुवातीचं मला वाटतं आपलं पहिलं मैदान 1-2.5 वर्ष झाले असतील. सुरुवातीला जी आम्ही टॅगलाईन तयार केली होती की गोवंश संवर्धन, आणि गोवंश संवर्धन कशा पद्धतीने होऊ शकतं. आज बैलगाडी शर्यत ही एकच माध्यम आहे, दुसरा कुणीही काही जरी म्हटलं, आज UP सरकारनं गाय सांभाळणाऱ्याला प्रत्येकाला सरकारकडून काहीतरी रक्कम देण्याची घोषणा केलेली आहे, पण तरीसुद्धा त्याची प्रगती होत नाही. त्यांनी परवा एका त्यांच्या मंत्र्यांनी बोलून दाखवलं की एवढंच आम्ही म्हणजे गोवंश म्हणजे गायी सांभाळण्यासाठी एवढा प्रयत्न करतोय, धडपडतोय, पण तेवढा पाहिजे असा प्रतिसाद आम्हाला मिळत नाही. आज आपला विचार केला तर बैलगाडी शर्यत सुरू झाल्यापासून काही प्रमाणात चांगलं चाललं होतं, पण ह्या स्पर्धेची जर बक्षिसाची रक्कम किंवा स्पर्धा जास्तीत जास्त भरण्याचं जर प्रमाण वाढलं तर गोवंश संवर्धन नक्की चालना मिळेल. हे असं आमच्या फाउंडेशनचं सर्व मेंबरच्या डोक्यात आल्यानंतर आम्ही इथपर्यंत थारचं मैदान काढलेलं होतं. ते खरोखर आमचा जो प्रयत्न होता तो यशस्वी झाला आहे का नाही, आता हे सर्व गाडा मालक असतील किंवा शेतकरी वर्गामध्ये
सर्वांना माहिती आहे आमचा प्रयत्न यशस्वी झाला किंवा नाही झालेला प्रयत्न. आणि विशेष म्हणजे तुम्ही एक बैलगाडा शर्यत प्रकार घेत नाही तर शर्यत महोत्सवच करताय. म्हणजे आरत परत सारखा विषय असेल, त्याच्यानंतर श्वान शर्यत असेल आणि छकडी शर्यत 3 फेऱ्याची पट्ट्याची. तर ही एकत्र शर्यत काय घेता? बरेचशी लोक म्हणली की वेगवेगळे घ्यायला पाहिजे होती, ही एकत्र, कारण ह्याचा तामझाम खूप मोठा आहे. किती जरी तामझाम मोठा असला तर तुम्ही नियोजन अगदी परफेक्ट नियोजन करून तो यशस्वी करणार, त्यात कुठली शंका नाही. पण मी प्रत्येक वेळी विचार करत असताना सांगली जिल्ह्याचा विचार करत असतो. मग आता अनेक जिल्हे आहेत. आता इथून जर सातारा जिल्ह्यामध्ये जर गेला तुम्ही किंवा पुढं पुणे जिल्ह्यामध्ये गेला तर तिथे एकच प्रकार बघायला मिळेल, आपला 3 फेऱ्याच्या मैदानचा. मला वाटतंय अजून ते गाडा एक पद्धत आहे, ती एक पद्धत असेल. आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये 2 प्रकार खेळले जातात. एक जनरल म्हणजे आरत परतचं मैदान आणि आपलं 3 फेऱ्याचं मैदान. हे तर माझ्या जिल्ह्यामध्ये 2 प्रकार खेळले जातात, त्यामुळे मी माझ्या जिल्ह्यामध्येच ही स्पर्धा आयोजित केली आणि दोन्ही प्रकार एकत्र घेतले. आणि आज आपण म्हणजे मी त्या गोष्टी चर्चा केली. ज्या पद्धतीने आपल्या इथे एक टॉपची बैल जी आहेत, म्हणजे 10-15 जे अगदी नंबरातले बैल आहेत, तर मग मला बकासूर आणि महिब्याज माहिती आहेत, बाकी अजून बरेच जण आहेत. मग त्यांच्या मालकांनी सुद्धा कधी ह्या स्पर्धा बघितलेल्या नाहीत. आरत परतची म्हणजे एवढे बैलगाडी क्षेत्रामध्ये एवढ्या उंचीवर असणाऱ्या लोकांनी सुद्धा आरत परतची मैदान बघितलेली नाहीत. आणि आरत परतच्या मैदानामधली जी आता खरोखर जी एक पहिली ते 4-5 बैल आहेत, बैजे असेल, हरणे आहे, परत आणि बरेच जण आहेत, ही त्या तिथली टॉपची बैल मालक आहेत किंवा बैल आहेत. त्यांच्या मालकांनी सुद्धा आपली पट्टा पद्धत कधी बघितली, म्हणजे 3 फेऱ्याचं मैदान बघितलेलं नाही. पण ही सुद्धा संधी उपलब्ध करून देतोय मी की ही एकाच क्षेत्रामध्ये काम करतात. एका क्षेत्रात म्हणजे दोन्ही एक क्षेत्र म्हणजे गोवंश संवर्धनाचा साठी प्रयत्न करतात किंवा गोवंशाचं संवर्धन करतात, आणि ह्यांनी ह्या पद्धती बघितलेल्या नाहीत. म्हणून खरं मूळ कारण हेच आहे की एका वेळी एका जागी घेण्याचं कारण म्हणजे ह्या प्रेक्षकांना पण आणि ह्या बैल मालकांना पण ही एका वेळी इकडे तिकडे बघता येईल. आणि ह्या शर्यतीच्या माध्यमातून एक सांस्कृतिक देवाणघेवाण होते, कारण 2 शर्यती एकमेकांनी पाहिल्या नाहीत. त्या तुम्ही एका जागेवर पाहण्यासाठी प्रेक्षकांना तर मेजवानी आहे, आणि प्रत्येक शर्यतीत एक असं थरार आहे, ते तुम्ही संधी देताय प्रेक्षकांना. म्हणजे आज प्रेक्षकांची जर संख्या बघितली तर आपलं 3 फेऱ्याचं जे मैदान आहे त्याच्या मला वाटते एक 10 पटीनं जास्त पब्लिक म्हणजे प्रेक्षक वर्ग हा आरत परतच्या मैदानाला असतोय. बरोबर, तुम्हाला त्या दिवशी जाणवलं सगळं. 3 फेऱ्याचं मैदानचा प्रेक्षक भरपूर वर्ग आहे का? 100% आहे, त्यात माझं दुमत नाही. पण त्याच्यापेक्षा जास्त आरत परतचे चाहता वर्ग जास्त आहे. आणि हे दोन्ही एकत्र म्हणजे मी आणण्याचा प्रयत्न केलाय. हा पहिला प्रयत्न आहे आणि तुम्ही यशस्वी करणारच. नियोजन जर बघितलं आपलं सगळं, तिथल्या काही गोष्टी आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत की ती अनेकांना अजूनही वाटते की हे म्हणजे अशक्य गोष्ट आहे. ही सुरुवातीला मी जेव्हा ही कल्पना मांडली होती, आमचा ग्रुप असेल किंवा अनेक बैल मालक माझ्या ओळखीचे आहेत की आपण ही एका जागी एका वेळेस घेऊया. मग त्यांनी अशक्य म्हणून शब्द वापरला. अशक्य शब्द वापरल्यावर मग माझा खरं पहिलवान जागा झाला म्हणा तुम्ही. आणि ते खरं आता ते सगळं नियोजन चालू आहे आणि ते बऱ्यापैकी होईल. सगळ्यांच्या तुमच्या सहकार्य, म्हणजे मी एकटा ते करू शकत नाही, सर्वांच्या सहकार्याने होणार आहे. सगळ्यांच्या सहकार्याची मी अपेक्षा करतोय. आता त्याच्याबरोबर महाराष्ट्रभर चर्चा होती बक्षिसांची. एवढ्या मोठ्या प्रमाणावर बक्षीस आजपर्यंत ह्या ज्या शर्यत प्रकार आहेत ते कधीही कुणी दिलं नाहीत. तर एवढी मग बक्षीस देण्यामागं कारण काय? कारण तुम्ही अगदी म्हणजे फॉर्च्युनर देताय आणि हे पहिलंच एवढं मोठ्या रकमेचं बक्षीस आहे. महाराष्ट्रभर चर्चा झाली म्हणजे ही चर्चा करणारी त्या लायकीचीच आहेत. मी सरळ साध्या भाषेत सांगितलं. मला आज क्रिकेटमध्ये शतक मारल्यानंतर ऑडी BMW दिली जाते, तेव्हा कोण चर्चा करतं का? किंवा काय शेवटला जो वीर काय तर होतो त्याला आपण त्याला ती गाडी त्यावर चर्चा होती का? अरे एवढी BMW दिली गाडी. आज शेतकऱ्याला फॉर्च्युनर मी द्यायला लागलोय तर त्याच्यावर तर्क वितर्क काढायला आले, पैसे कुठून आले काय आले. तर माझ्या दम आहे ना तेवढा, फॉर्च्युनर नाही मला पुढच्या मैदानाला BMW सुद्धा द्यायची शेतकऱ्याला माझ्यात ताकद आहे आणि ती करणार मी पुढे भविष्यामध्ये. पण हा प्रश्न तुम्ही जे विचारला ते शेतकऱ्याला देताना का तुमच्या पोटात म्हणजे सगळ्यांच्या दुखलं जे आहेत विचारणारे जे आहेत ते. मग ह्या गोष्टीचा विचार न करता शेतकऱ्याला आपला एक शेतकरी बांधव फॉर्च्युनर मधनं फिरणार आहे आणि त्याचं आयोजन मी करतोय, ह्या गोष्टीवर चर्चा होते ना. चर्चेचा एक थोडासा तुम्ही आता मुद्दा सांगितला की एवढे पैसे, कारण हे म्हणजे बघितलं नाही असे तर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील नक्की करतात काय? एवढे सगळी बक्कळ म्हणजे रकमेची पूर्ण बक्षिस देताय, करता काय दादा तुम्ही? मी
परवाही सांगितलं, आजही परत ते सांगतो, आई वडिलांच्या किंवा गुरूंच्या लाल मातेच्या कृपेनं माझ्या शब्दात आणि आवाजात एक ताकद दिलेली आहे परमेश्वरानं. माझा एवढा मोठा मित्रपरिवार आहे की ते मी तुम्हाला सांगू शकत नाही. जर नावं घ्यायला आलो तर संध्याकाळपर्यंत नावं घेईन मी. त्यातल्या एका जणाला जरी सांगितलं की बाबा तुला फॉर्च्युनर द्यायच्या, तू थार दे, तू इथलं नियोजन कर, ह्या 2 व्हीलर 10-50 तू द्यायच्यात, त्या 50 तू द्यायच्यात, हे म्हणजे माझ्यासाठी 5 ते 10 मिनिटाचं काम आहे. मागच्या वेळी ज्यावेळी आपला डबल थारचा जो विषय चाललेला होता, इथंच बसलो होतो आम्ही सगळेजण. तो वाद असं म्हणता येणार नाही, पण बक्षिसाची चढाओढ चालली होती की मला पाहिजे, तुला पाहिजे. त्यातला एक तुम्हाला तर मी नाव सांगत नाही, मी माझ्याजवळ काम करणारा एक माणूस आला. दादा म्हणला ही जास्त वाढायला लागले, आपण 2 थार देऊन टाकू. मी पण आश्चर्य झालो, 2 थार. ते मला मी देतो थार दुसरी. म्हणला चल तू देतोस ना. लगेच आम्ही इथनं सगळेजण उठवले, इथनं गाडीत बसलो आणि इथनं सांगलीच्या शोरूमला गेलो आणि त्या दोघांना त्या थारच्या बुकिंगच्या पावत्या चाव्या हातात दिल्या दोघांच्या. म्हणजे ह्या गोष्टी माझ्यासाठी काय जास्त मोठ्या नाहीत. आणि ह्या गोष्टीतूनच ह्या बैलगाडी क्षेत्राला खरखरी शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असणारी बैलगाडी आहे. आणि तुम्ही जर म्हणला तर एक पैलवान असेल, गाय असेल, बैल असतील आणि सैनिक हे जो भरती होतो, ह्या 3 गोष्टी आपल्याला शेतकऱ्याच्या घरामध्ये बघायला मिळतात. आणि ह्या 3 गोष्टीवर मी आता, तुम्ही परवा माझी काश्मीरची सिंदूर यात्रा बघितली असेल, सैनिकांसाठी केली. आज आपण जे बैलगाडी स्पर्धा करतोय या शेतकऱ्यांसाठी करतोय. आणि माझं हे कुस्तीसाठी जे काम चालू आहे तुम्ही जे बघताय, हे देशामध्ये सगळ्यात मोठी कुस्ती आखाडा जो आहे तो इथं होणार आहे. येणाऱ्या 1-2 वर्षात हा उभा राहून इथं 500 शेतकऱ्यांची मुलं राहणार आहेत. इथला कुठलाही सिटीतला अगदी उद्योगपतीचा पोरगा इथं कुस्तीसाठी राहिला असं होणार नाही. 500 शेतकऱ्यांची मुलं इथं राहणार आहेत. आणि हे सर्व जे करतोय ही मी आपल्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे जे आवडीचे विषय आहेत. बरं, शेतकऱ्याचा प्रत्येक वेळेस, आता परवा पूर आला, शेतकऱ्यांच्या जनावरांनी मरायचं, शेतकऱ्यांनी मरायचं. दुष्काळाला शेतकऱ्यांनी मरायचं. दर मिळाला नाही, शेतकऱ्यांनाच मरायचं. कर्ज झालं, सावकारी कर्ज झालं, शेतकऱ्यांनाच आत्महत्या करायची. कुठेतरी नादात आम्ही शेतकरी लोक जगलो पाहिजे. अशी चर्चा झाली माध्यमात की महाराष्ट्रात भीषण संकट आहेत आणि एवढी बक्षिसं देण्याचं कारण काय? त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी करताय? भीषण संकट म्हणजे शेतकऱ्यांवरच भीषण संकट आलेलं आहे. हे काय कंपनीवाल्यांच्यावर किंवा उद्योगपतीवर मोठं शेअर मार्केट पडले आणि त्यांच्यावर संकट, शेतकऱ्यांवर संकट आलं हे मी मान्य करतो. आमच्या जिल्ह्यामध्ये पण पूर परिस्थिती होती. तिथं आमच्या पक्षानं, आता आज जे पक्षाचं आमचं अधिवेशन चाललंय, पक्षानं स्वतः शिंदे साहेबांनी जाऊन तिथं स्वतः मदत केलेली आहे. आमचे शिवसैनिक तिथं प्रत्येक पूरग्रस्ताच्या घरात जाऊन तिथं चिखल काढून तिथला साफसफाई करून देण्यापर्यंत आमच्या शिवसैनिकांनी काम केलेलं आहे. ती परिस्थिती वेगळी, आज इकडची परिस्थिती वेगळी. आज आपण शेतकऱ्यांसाठीच करतोय. आज मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहित नाही, पण जी आपली बैलगाडी स्पर्धा जाहीर झाल्यापासून शेकडो कोटीमध्ये व्यवहार चालू आहेत आता. हा फायदा कोणाचा आहे? शेतकऱ्यांचा फायदा आहे. जे व्यवहार होते आता ह्या तुमच्या व्यवहारामध्ये कुठलाही दलाल अजून आलेला नाही असं मला वाटतं. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे की एजंट आलेला आहे. जर मला बैल पसंत पडला तर मी स्वतः त्या गरीबाच्या गोट्यावर जातो आणि बैल खरेदी करतोय. म्हणजे महत्वाचा मुद्दा, ह्यात कुठला दलाल आलेला नाही, व्यापारी अजून आलेले नाहीत, सरकारची जीएसटी आलेली नाही, सरकारचे हस्तक्षेप आलेला नाही. हा फायदा जायसाठी शेतकरी टू शेतकरी आहे ना. तिकडे संकट आलंय, इकडे शेतकऱ्याचा फायदा व्हायला लागलाय. पण तुम्ही काय आणि आता काही गोष्टी माझ्या आज बैलगाडी संघटना, तुमची अखिल भारतीय बैलगाडी संघटना, त्यांच्या नियमामध्ये काहीतरी 1-2 गोष्टी बसत नाहीत. पण ते आता माझ्या जाहीर झाल्यामुळे मला परत माघार येत आहे, म्हणजे येता येईना झाले. सगळ्यांच्यावर माझी चर्चा चालू होती. आपले शेवाळे आबा असतील, शेवाळे आबांनी अतिशय परिश्रम घेऊन या बैलगाडी स्पर्धा चालू केल्या, त्याची मला जाणीव आहे. माझं फोनवरनं बोलणं झालं. आनंदराव पैलवान असतील, तात्या असतील, दत्ता पैलवान आहेत, विलास पैलवान आहेत, सगळ्यांच्या. पण काही गोष्टी काय झाल्या, माझ्याकडून गडबड झाली. बरं, त्यांच्या अडचणीमुळे त्यांची माझी गाठ पडली नाही. आणि मी माझ्या वरनं लवकरात लवकर स्पर्धा जाहीर करा म्हणून जे पक्षाकडून जे आदेश येत होता तो म्हणजे हे करण्यासाठी मी स्पर्धा लवकरात लवकर जाहीर केली. नाहीतर अजून काही गोष्टी होत्या की ज्या संघटनेने जर सांगितल्या असत्या मला, तर मी त्या सगळ्या, मला काहीच अडचण नव्हती. ते काय शेवटी मला माझा बैल कुठं पळणार नाही, तर माझा बैलाचा नंबर काढायचा नाही. मी परवाही सांगितलं, आता पुढे लोकसभा विधानसभा नाही की मला येऊन लगेच निवडणुकीला उभं राहायचंय. त्या गोष्टीची चर्चा झाली. मी सांगतो तुम्हाला, मग अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं आणि सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं 25 लाख रुपयाचा चेक मी त्या दिवशी शिंदे साहेबांकडे सुपूर्द करणार आहे की पूरग्रस्तांच्या मदत म्हणून. म्हणजे हे करणार आहे मी अखिल भारतीय संघटना आणि शिवसेनेच्या
सांगली जिल्हा शिवसेना, सांगली जिल्हा शिवसेनेचा मी एक पदाधिकारी, मी शिवसैनिक आहे. मी असेल किंवा शिवसेना आणि बैलगाडी संघटना, म्हणजे असं नाही की आपण सगळ्या गोष्टीचा बॅलन्स करतोय. तिकडं शेतकऱ्यांचं नुकसान झालं, इकडे शेतकऱ्यांना मदत करायला लावलोय. पण ज्या भागात परिस्थिती होती आता त्या भागात सुद्धा आपल्या भागातली लोक जाऊन तिथे बैल खरेदी करायला लागले. हा एक शेतकऱ्यांच्या फायद्याचाच विषय आहे. आता शर्यत तर घेताय, पण बऱ्याचशा अफवा काय आहेत, आचारसंहिता लागली तर मैदान कॅन्सल होणार, काय ह्याच्यावर काय बोलायचे? कुठल्याही परिस्थितीत मैदान हे कॅन्सल होणार नाही. माझी फक्त अडचण एवढीच होणार आहे की जे शिवसेना पक्षाचं मी जे अधिवेशन घेणार आहे ते अधिवेशन मला मुंबईमध्ये घ्यावं लागेल. पण त्या मैदानावरती ज्या ठरल्याप्रमाणे सगळ्या स्पर्धा त्या दिवशी होतील, ज्या श्वान असेल, बैलगाडी जे आरत परत असेल किंवा आपलं 3 फेऱ्याचं मैदान असेल, आणि अजून एक मैदान आहे ते मी 2-3 तारखेला जाहीर करणार आहे. असे 4 प्रकारची मैदानं त्या तरी काही वेळेस तिथं होणारच आहेत. फक्त माझी अडचण एवढीच होणार आहे की मी शिवसेना जे आमचं संघटनेचं अधिवेशन जे पहिलं मी भरवलंय ते अधिवेशन मला फक्त मुंबईमध्ये घ्यावं लागेल 9 तारखेनंतर. आणि आपलं मैदान हे रितसर होणार आहे, त्यात कुठलीही अडचण येणार नाही. आणि सर्व बैल मालकांना ही माझी विनंती आहे. आता काय काय मग अशी चर्चा आहे काय काय बैलगाडी मालकात किंवा काय, आता काय होतं, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या इलेक्शन डिक्लेअर होतात म्हणून दादा मैदान ठेवतात, त्याचं नक्की फायदा होणार, तर ह्याच्याविषयी काय सांगाल? त्याच्यासाठी मैदान ठेवताय का? मला आता तुम्ही सांगा, जो बैलगाडी मालक असेल म्हणजे म्हणतो आपल्या इथे 100 बैलगाड्या येणार आहेत, 100 बैलगाडी मालक 100 प्रत्येक आपापल्या गावामध्ये ज्या त्या पक्षाशी बांधलेला असतो. बरं, इथं मी सांगली जिल्ह्याचं हे केलेलं नाही, तुम्हाला आड घातली नाही. फक्त सांगली जिल्ह्यातच आता आपल्याकडे मध्य प्रदेशवरून पण बैल येणार आहेत, त्यांची जिल्हा परिषद आहे का? कर्नाटकची लोक येणार आहेत, मला वाटते पंजाबची हे श्वान येणार आहेत. पंजाबची काल 3 श्वान आले तिथं पंजाबवरून. मग पंजाबमध्ये काय करणार आहे आम्ही जाऊन? ह्या म्हणजे माया भाषेत बोलायला नको मी, पण हे काहीतरी चुकीच्या लोकांनी ही अफवा पसरवलेली आहे. परत ह्या स्पर्धेचा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचा, बरं मी काय स्पर्धा घेतली म्हणून लोकांनी, मग मी 3 स्पर्धा घेतल्यात पाठीमागं, खासदार झालो असतो ना मग तेवढ्यावर. 3 म्हणजे आतापर्यंत इतिहासामध्ये कुणी जे न केलेल्या, मला वाटतं आपल्या स्पर्धेत 2 थार दिल्या, नंतर 2 थार दिल्या, ट्रॅक्टर 10-15 दिलेत, बुलेट दिल्यात, तेवढं मग मी खासदार झालो असतो, त्याचा फायदा होत असतो. आता थोडं छकडी शर्यतीत स्पर्धेकडे नेऊया. बरेचसे लोक म्हणतात की ओपन मैदान का ठेवलं नाही, कारण त्यातनं मजा गेली, हे आदत दुसरा मैदान का ठेवलं? मला जरा बऱ्याच जणांचं फोन पण आले की आमच्या मित्रांची मजा गेली, तुमच्या मजेसाठी म्हणलं दुसरा कार्यक्रम ठेवतो. मागं ठेवलेला होता मी, नाही असं नाही. पहिलं ज्यावेळेस मैदान घेतलं आरत परतचं त्यावेळेस सगळ्यांची मागणी होती की ते मैदान झाल्यानंतर आम्हाला एक सांस्कृतिक कार्यक्रम पाहिजे, म्हणून मी गौतमी पाटीलचा कार्यक्रम मी ठेवलेला आहे बैलगाडीच्या मैदानात. हे सगळं करून बसलेलो आहे मी. ही जी मजा गेली जे म्हणतात की नाही लोक, त्यांना मजेसाठी मी वेगळा एक कार्यक्रम ठेवतो. पण जे आज मी घेतलेल्या निर्णयामुळे किंवा एक आदत एक बैल असेल की दुसरा बैल जे घेतलेलं आहे त्यामुळं शेतकऱ्यांचा फायदा झाला किंवा नाही झाला हे बैलगाडी मालकाने मला सांगावं. ज्यांच्या बैलांची किंमत 50,000 होती ती 2 लाखाला गेला का नाही हे त्यांनी मला सांगावं. म्हणजे मी तुम्हाला सांगण्यापेक्षा त्यांनी सांगावं. आणि मी परवा ज्यावेळी मुंबईमध्ये पत्रकार परिषद झाली त्यावेळी मी प्रूफ घेऊन बसलो की 100 कोटीचे मी म्हणलं व्यवहार झालेत आतापर्यंत. पत्रकारांनी प्रश्न विचारला का कुठल्या आधारे तुम्ही म्हणताय, मग ते मला वाटतं त्या राजाची काहीतरी आपल्या 82 लाखाला हे झाली, पेपरला आलेली न्यूज पण असे 11 लाख 15 लाख 20 लाख मी 10-15 कोटीचे हिशोब दाखवले त्यांना. लगेच अजून खोलात गेलं तर अजून आकडे निघतील म्हणलं. परत आता आपण जर मीडियाने आपण जर खोलात जायला लागलो तर ही परत बाहेर टाकायचं बंद करतील म्हणलं बैलगाडी मालक. आता आहे एवढ्यावर राहू दे, त्यांचा फायदा व्हायला लागलाय आणि ती कमीत कमी डिक्लेअर तर करते तुम्ही सोशल मीडियातनं, विक्रमी खरेदी विक्री. उद्या परत ती पण बंद होईल, म्हणजे आपल्याला कळायचं पण बंद होईल म्हणलं. त्यामुळे जास्त हस्तक्षेप न करता शेतकऱ्यांचा फायदा व्हायला लागलाय ह्याची पूर्ण तुम्ही जाणीव ठेवा म्हणलं. आणि त्या पद्धतीने आपण, त्यामुळे मी ह्या स्पर्धेचं घोषणा केली. आता प्रवेश फी बद्दल ही बरंच म्हटलं गेलं की एवढी प्रवेश फी काय घेतात? मी आज तुम्हाला सांगतो त्या पद्धतीने ह्या पद्धतीने मी बिना प्रवेश फीचं मैदान ठेवणार होतो. मला ह्या प्रवेश फीची काही गरज नाही. मी 10 वेळा सांगतोय. आज 25 लाख रुपये मी पूरग्रस्तांना देतोय. 100 गायी तिथं 100 लाडक्या बहिणींना देणार आहे. 100 गायी जर आता जर घ्यायच्या म्हणा तर किती रुपये लागणार हे तुम्ही अंदाज लावा. मी त्या जास्त बोलत नाही. पण प्रवेश फी विना प्रवेश फी मैदान मी हे करणार होतो, इकडचं पण तिकडचं पण. परत आपले 11,000 प्रवेश फी आहे. तुम्हाला आरत परतची प्रवेश फी माहिती आहे का? सांगा, सगळ्यांना कळू द्या. सगळ्यांना सांग, म्हणजे माहितीसाठी सांगतो. आरत परतच्या एका बैलगाडीची प्रवेश फी 3 लाख रुपये आज आहे आपली.
ती बैल मालक माझ्या पाठीमागे लागली होती की 4 लाख रुपये करा किंवा 5 लाख रुपये करा म्हणून. मी सुरुवातीला 1 लाख रुपये ठेवली होती, पण ह्या बैल मालकाने मला वाढवायला लावली ही प्रवेश फी. त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे, तिथं जवळ 7 किलोमीटर बैलगाडी पळून येते. हे जर तुम्ही बिना प्रवेश फीचे, आपल्या यात पण असं झालं, बिना प्रवेश फी जर तुम्ही मैदान ठेवलं तर कोणीही येणार इथं. म्हणजे आज आपल्या गटामध्ये गाडी 2 व्हीलर गाडी ठेवतोय आपण गट 5 केंद्र, म्हणजे ज्याला पाय नाही येत नाही तो सुद्धा येणार ह्या मैदानामध्ये आणि प्रवेश फी नाही पळायचं. आणि त्यातून जर चान्स लागला तर 2 व्हीलर मिळेल. आणि त्या गाड्यांमुळं आता चांगली एखादी बकासूर सारख्या गाडीत जर तो आडवा गेला तर त्या एवढ्या चांगल्या बैलाचं नुकसान होणार आहे. तिकडं तर मागच्या वेळेस, आता मी 4 महिन्यापूर्वी मैदान घेतले थारचं, हरण्या नावाचा बैल आहे, तो अगदी एकदम म्हणजे टॉपचा बैल आहे, पण त्याच्या गाडीत दुसरा बैल जाऊन बसला. पळणारा काय करणार? हे जी एक नवीन गाडी आलेली होती की जिला ह्यात म्हणजे बऱ्यापैकी जास्त स्पर्धा पळायला होत्या, ते बैलच जाऊन त्या गाडीत बसला, त्याचा ड्रायव्हर उतरून गेला, पळून गेला साईडला लागल. मग आता पळणार काय करणार? बैल हरण्या करणार काय? शेवटी गाडीचं जर आडकाडकी झाली तर गाडी हरण्या काय करणार? म्हणून त्यांनी मला की नवीन गाड्या ज्या आहेत ते खाली बगटात पळते, म्हणजे तुम्हाला नवीन लोकांना संधी द्यायच्या, खाली बगटात पळते. पण जे आमचं जे आहे, आमच्या 10-12 गाड्या, कमी गाड्या आहेत, 10-12 गाड्या आहेत, त्या गाड्यामध्ये आमची चोरस होऊ दे, त्यात कोणी जिंकू दे, आम्हाला काही नाही. पण एखाद्याचं जर अशी अडचण झाली तर ते म्हणजे आमच्या म्हणजे झोप लागत नाही म्हणजे अक्षरशः. आणि आपली प्रवेश फी येतो तुम्हाला मी सांगतो, आपली प्रवेश फी मागच्या वेळी थारला 15,000 रुपये होते. 15,000 रुपये थारला होते. मी ह्यावेळी 15,000च ठेवणार होतो, कारण जर थार आज 2 नंबरला थार आहे, 1 नंबरला फॉर्च्युनर आहे, आणि खाली आपण जवळजवळ 2 व्हीलर 150 बुक केलेले आहेत आता सगळ्यांसाठी श्वानपासून. मग मी म्हटलं एवढं जर बक्षीस देत असलो आपण, एवढं तर फॉर्च्युनर आज कितीला मिळते तुम्हाला माहिती आहे, थार खाली 3 ट्रॅक्टर आणि 10 नंबर, मग 11,000 प्रवेश फी म्हणजे मला ती योग्य वाटली. असं नाही की कोणी जर मला येऊन सांगितलं. आपण त्यावेळेस 15,000 की घेतलेली, त्यावेळेस 100 गाड्यामध्ये आपण चांगलं मैदान केलं. गाड्या 1,000-2,000 याव्यात, त्याची प्रवेश फी मिळावी आणि त्यातनं माझा खर्च निघावा, ही माझी कधीच भावना नव्हती. तुमची प्रवेश फी कुठं संपून जाते मला पण कळत नाही. आता आज तुमचं तिकडं 25 लाख रुपये दिले पूरग्रस्तांना, लाडक्या बहिणींना गायची खरेदी केली, आणि तिथला जर तुम्ही जर आज 5 स्टेज आहे तिथं टोटल, गॅलरी जवळजवळ 4,000 फूट गॅलरी टाकलेली आहे आपण, म्हणजे सगळ्या मैदानला, श्वानला, तिकडं इकडं 5 वेगवेगळी स्टेज आहेत. बाकी मग लाईट, म्हणजे ते प्रवेश फी तुमची कुठंच पडत नाही. मी तुम्हाला साध्या भाषेत सांगतो, खोलात जात नाही सगळ्या गोष्टी. म्हणजे आता मला तुमचं व्यक्तिमत्वाचा एक पैलू आवडला, आणि ते तुम्ही कुस्ती क्षेत्राविषयी घेतलेला की महाराष्ट्र केसरी एकच असावी, आणि त्याच्याविषयी तुम्ही बरंचसं आंदोलन केलं, बरेचशी म्हणजे आपण म्हणून एक भूमिका मांडली. तसंच तुम्ही आता बैलगाड्यात काहीतरी वेगळं करायचं म्हणताय, काय करताय? आज आपण एवढं मोठ्या प्रमाणात फॉर्च्युनरचं मैदान करतोय, ह्याच्यानंतरचं पुढचं माझं 1-2 महिन्यातलं पाऊल असणार आहे. ज्या पद्धतीने कुस्ती, कबड्डी, खो खो ह्यांची प्रो लीग भरली जाते, आणि त्यातनं खरं ती खेळाडू उजेडात येतात आणि आर्थिक बाजूला पण स्ट्रॉंग होतात. मला वाटतं त्या उदाहरण सांगायचं, आपले काशीलिंग आडके म्हणून कबड्डीचे जे खेळाडू आहेत आपले ह्याचे काशेगावचे, म्हणजे अशी जी आम्हाला जी माहीत नाही, म्हणजे जिल्ह्यात सुद्धा त्यांना माहीत नसणारे लोक ऑल भारतभर त्यांची चर्चा झाली. आर्थिक बाजूकडून त्यांना भरपूर पैसे मिळाले त्यातनं. अनेक मला वाटतं एक कबड्डीपटू आपले DYSP झाले परवा. हे चालू झाल्यानंतर बऱ्यापैकी सर्व खेळाडूंचा फायदा झाला. मग जर खो खो, कबड्डी आपले जे मातीतले खेळ आहेत त्यांची जर IPL होत असतं तर मग ह्यांची का होत नाही, जे बैलगाडीची का होणार नाही? मी आता मागं मला वाटते कोणाची तर मुलाखत ऐकली, आढळराव पाटलांची ऐकली, त्यांची मुलाखत बघितली ती माझ्या डोक्यात आलं. म्हणजे ती काही माझ्या डोक्यातली कल्पना नाही की त्यांचं ते त्यांच्या जिल्ह्यापुरतं मर्यादित होतं. माझं म्हणणं आहे की पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या बैलांच्या विषयी आपण हे करून ह्याची एक IPL भरवायची. पहिल्या वेळेस असं केलं की मग त्यावेळेस मी आता मागाशीच बोललो शेवायाबांच्या बरोबर की आपण नंतर बसू आणि ह्याची नियमावली तयार करू की 100 बैल घ्यायची पहिल्या वर्षी, 10 बैलांची टीम तयार करायची. मग ते टीम कशा पद्धतीने असेल, त्याचे नियम कसे असतील, मग ते बिनजोड करायचं का 10 आपल्या 3 फेऱ्याच्या मैदानासारखं करायचं, म्हणजे काय असेल ते XYZ असेल, नंतर ते नंतरचा भाग आहे. पण माझा प्रयत्न असा राहणार आहे की एकेका बैलाची बोली 20 लाखाच्या पुढनं चालू झाली पाहिजे. म्हणजे बाबा आज आपण 100 बैलांची निवड केली ह्या स्पर्धेसाठी आणि 20 लाखाचे मर्यादा ठेवली. 20 लाखाच्या पुढे तुम्ही बोला, 21 लाखापर्यंत काय असेल ते XYZ पुढे. जो चांगला बैल आहे तो कोटीच्या घरात जाईल,
जो बऱ्यापैकी पळणार आहे, कमीत कमी 21 लाख रुपये तर त्याला मिळणार आहेत. बरोबर. अशा पद्धतीची जर IPL भरवली आपण तर ही खरोखर पूर्ण संपूर्ण देशामध्ये ह्याची चर्चा होईल. ती बैल जी आहे ती आज खरोखर हिरो सारखी त्यांची परिस्थिती होईल नंतर IPL झाल्यानंतर. आणि त्याच्या पुढचाही उद्देश माझा असा आहे की आता तुमच्या बैलगाडी क्षेत्रात मी ऐकतो बऱ्याचपैकी हे ऐकलं, तुमच्या बाईट ऐकल्या 4-5 जणांचे ऐकले की इंग्रजाने आपल्या अंगावर क्रिकेट आणून टाकलंय म्हणले, तसं त्यांच्या अंगावर नेऊन आपली बैल बसवायचे. ते भविष्यात 100% साध्य होणार, पण त्यासाठी सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे. बैलगाडा लीग घेण्याचं तुमचं डोक्यात आहे. बैलगाडा जशी IPL असतं त्या धर्तीवर बैलगाडा लीग, पण त्याला एक थोडी अडचण आहे प्रायोजक. कारण दादा शेतकऱ्याचा खेळ आहे, पण ही प्रायोजक एवढं साहजिकच तुमचं कॉन्टॅक्ट आहेत, पण प्रायोजक कुठून आणणार? मगाशी सांगितलं मी की हे करणं मला खरं अवघड नाही कुठलीही गोष्ट करताना. आज आता मी किती खर्च करतो हे आकड्या सांगत नाही तुम्हाला. ती प्रवेश फी किती होणार आहे ती तुम्हाला समजणार आहे, किती गाड्या. ती प्रवेश फी कुठे गेली ही पण तुम्हाला कळणार आहे. म्हणजे केवढ्या माझा तिथला खर्च, बक्षिसांचा खर्च आणि तिथली तुमची प्रवेश फी, त्याचा कुठंच ताळमेळ लागणार नाही. प्रायोजक पण माझ्याकडे भरपूर आहेत. आता मगाशी जसं सांगितलं तसं मी शब्द टाकायचा आणि त्यांनी तो मान्य करायचा. एकेका ह्याच्यासाठी टीमसाठी 5-10 कोटी रुपये जरी खर्च करायची वेळ आली तरी तेवढ्या त्या कंपनी असतील प्रायोजकांना मी करायला लावणार. अशा सगळ्या 10 टीमला हे सगळं मी म्हणजे माझ्या डोक्यात जी कल्पना आहे ती मी हे करणार. पण तुमचा जो प्रश्न आहे की प्रायोजक, त्याची सुद्धा व्यवस्था माझ्याजवळ आहे. माझी चर्चा झालेली आहे. ह्या मैदानात ती सगळी लोक येणार आहेत, हे सगळं वातावरण बघणार आहेत. म्हणजे काय आहे नेमकं बैलगाडी काय आहे हे सगळं बघणार आहेत ह्या मैदानाला. तिथनं पुढे लगेच कामाला लागणार. अनेक तुमच्या पक्षाचे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी, मंत्री महोदय येणार आहेत, तर कोण कोण येणार आहे ह्या मैदानाला? स्वतः आमचे पक्षप्रमुख ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व मैदानाचं नियोजन चाललंय. आणि आपल्या बैलगाडी संघटनेचं पहिलं अधिवेशन जे आपण जवळजवळ 4-5 लाख शेतकऱ्यांच्या समोर जे आपण करतोय आज, त्यासाठी स्वतः पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब आमचे तिथं उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्तेच बक्षीस समारंभ होणार नाही, पण लाडकी बहीणची जी आम्ही एक बैलगाडी स्पर्धा घेतली आपल्या 3 फेऱ्यामध्ये, तो गट सुटणार आहे. जनरलचा फायनलचा गट सुटणार. लाडकी बहीण काय असेल थोडं सांगा. लाडकी बहीण माझा ह्यात एवढाच उद्देश होता की तुमच्या ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये आपल्या 3 फेऱ्याच्या महिलांची संख्या थोडीच आहे असं कळालं. 3, 4, 5 बोटावर मोजण्या इतकी आहे. ती भविष्यात वाढावी, तिचा एक नवीन पर्व चालू व्हावं. कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये आता महिलांचा सहभाग आहे. आता आमच्या कुस्तीमध्ये आहे, कुठलाही खेळ घ्या तुम्ही, पण ह्यात पण आल्या पाहिजेत असं एक मला वाटलं. म्हणून मी म्हटलं की आपलं एक लाडकी बहीणचा एक गट पळवू आपण. त्यांना प्रवेश फी, विना प्रवेश फीचा त्यांना स्पर्धेत सहभाग करून घेऊ. प्रत्येक सहभागी महिलेला काहीतरी रक्कम देऊन, तिला चषक देऊन तिचा सन्मान करू. अशा पद्धतीची कल्पना डोक्यात आली आणि मी ते गट तसा जाहीर केला. त्याची नोंदणी पण झाली. मला 4-5 महिलांनी काहीतरी नोंदणी केलेली आहे. बरं. अजून एक बैलगाडी जे मालक आहेत त्यांची इच्छा आहे प्रामुख्यानं की जसं तुम्ही डबल महाराष्ट्र केसरी स्पर्धा होते कुस्ती जे गिर आहेत त्यांच्यासाठी, तसं बैलगाड्यातलं महाराष्ट्र केसरी हवं. आणि ते वेगवेगळ्या जे शर्यत प्रकार आहेत, म्हणजे आरत परत असेल, छकडे असेल किंवा अगदी घाट असेल, तर त्याच्यासाठी पुढाकार घ्यावा अशी बरेचशी लोकांची इच्छा आहे. मी मागच्या आपल्या ह्याच्या मैदानच्या दिवशी पण बोललेलो होतो की महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्र केसरी स्पर्धा चालू झाली पाहिजे बैलगाडी क्षेत्राचे. ते मला वाटतं जयंत पाटील साहेब तिथे स्टेजवर होते, पालकमंत्री होते ते आमच्या जिल्ह्याचे. आणि आज मी गेले 3-4 महिने झाले मी सुद्धा सरकारमध्ये प्रवेश केलेला आहे. म्हणा थोडक्यात शिंदे साहेबांच्या शिवसेना पक्षामध्ये मी प्रवेश केले, म्हणजे सरकारमध्ये झालेलो आहे मी. आता माझा इथनं पुढचा प्रयत्न राहील की ह्या प्रत्येक पद्धतीची एक स्पर्धा झाली पाहिजे जी शासन मान्य आहे. तुमच्या इथे मला वाटतं 10 वेळा महाराष्ट्र केसरी, 5 वेळा हिंदी केसरी. नाही, मला ही गणित लक्षात येणं झाले की जर वर्षाला एकदा महाराष्ट्र केसरी किंवा हिंदी केसरी होत असेल तर 10-10, 15-15 वेळा हा हिंदी केसरी कसा झाला, महाराष्ट्र केसरी कसा झाला. ते परत सांगितलं की वर्षात 3-3, 4-4 तुमचे ही मैदान होते. ते शासनाचं जे शासन मान्य एक महाराष्ट्र केसरी किंवा हिंदी केसरी स्पर्धा व्हावी यासाठी 100% येणाऱ्या काळामध्ये, म्हणजे पुढच्या 1-2-3 महिन्यामध्ये प्रयत्न करून बैलगाडी संघटनेच्या मदतीनं ह्याला कुठेतरी शेवट झाला पाहिजे ह्या गोष्टीचा. कारण रोजच महाराष्ट्र केसरी आणि रोजच हिंदी केसरी व्हायला तर मग त्याला अर्थ नाही. बरोबर. आणि कुस्तीतील तुम्ही तोच स्टँड घेतलेला, एक महाराष्ट्र केसरी असावं. आता ह्या स्पर्धा झाल्या पहिल्या आठवड्यामध्ये शासनाकडे मी मागच्या वर्षी मागणी केलेली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना मी भेटलो, समक्ष क्रीडा मंत्र्यांना भेटलो. ते दत्तामामा भरणे क्रीडा मंत्री होते. भेटून मी निवेदन दिलं माझं की बाबा महाराष्ट्रामध्ये एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली पाहिजे.
आता मागच्या वर्षी 2 झाल्या, ह्या वर्षी 3 महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार आहेत. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. बरं, हे हा सरकारचं काम आहे. सरकार आज मला पेन्शन देतं, सरकारी सुविधा मिळतात मला महाराष्ट्र केसरी म्हणून. त्या भविष्यात तुम्ही ते आता एका वर्षात जर 5 महाराष्ट्र केसरी झाले तर तुम्ही पेन्शन कोणाला देणार आणि कोणाला सुविधा देणार, हा माझा प्रश्न आहे. आणि 1 महाराष्ट्र केसरी झाली पाहिजे ही माझी म्हणजे मागणी आहे. आता मी ह्यानंतर परत एकदा सर्व महाराष्ट्र केसरींच्या वतीनं, म्हणजे मी एकटा नाही बरं का, तो जो माझ्याबरोबर 30-40 महाराष्ट्र केसरी, हिंदी केसरी 10-12 जण आहेत, सगळे मिळून आम्ही मागणी करणार. आणि जर तोडगा निघाला नाही तर आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करणार आहोत आम्ही सर्व महाराष्ट्र केसरी आणि हिंदी केसरी, ह्याच्यावर तोडगा लवकर सरकारनं काढावा म्हणून. मातीतील पैलवान ज्यावेळेस कुठलेही उपक्रम करतो एक मोठ्या प्रमाणावर तो करत असतो आणि यशस्वी करत असतो. दादा, सगळ्यात महत्त्वाचं ह्या मैदानाची चर्चा महाराष्ट्रभर आहे. मी म्हणेन अनेक राज्यातून, देशभरातून, जगभरातून लोक बघा येणार आहेत. तर एवढ्या प्रेक्षकांचं नियोजन कसं आहे का तयारी त्याची? त्या मैदानावर जवळजवळ 4 लाखाहून जास्त प्रेक्षक उभा राहा. आता इथं काय आपण खुर्च्या टाकायच्या नाहीत, सभा नाही आपली किंवा खुर्च्या नाही किंवा खाली मांडी घालून बघायच्या हे स्पर्धा नाहीत. जेवढ्या लोकांना बसता येईल तेवढ्या प्रेक्षक गॅलरी, जवळ 4000 फूट प्रेक्षक गॅलरी मारलेली आहे. आणि बाकीची मग काय मैदानावर असे उभा राहूनच मग शेवटी हे बघणार आहेत, स्पर्धा बघणार आहेत. आणि आपली जी दरवेळी दोन्ही साईडला गॅलरी असायची त्या ह्यावेळेस एकाच बाजूला गॅलरी टाकलेली आहे. आणि ह्या साईडला थोडी लहान टाकलेली आहे का तर इकडच्या बाजूला आरत परतचं मैदान होणार आहे. त्यामुळे हे सर्व एकत्र तयार व्हावं. जिथं ज्या लोकांना बसायला जागा मिळते, म्हणजे ज्या ठिकाणी गाड्या येणार आहेत त्या ठिकाणी खाली बसलं तरी चालेल, गॅलरीत बसलं चालेल. स्टेज आहेत 4-5 प्रमुख पाहुण्यांना असं नाही विषय. प्रमुख पाहुण्यांचं एकच स्टेज आहे, बाकीची स्टेज आहे ती सर्व आपल्या शेतकरी बांधवांसाठी आहेत की बाबा त्यांनी कुणीही येऊन बसलं त्यावर तरी चालण्यासारखी ही स्टेज आहेत. त्यामुळे बसण्याची आणि तिथल्या नियोजनाची काही अडचण नाही. प्रेक्षक वर्ग ज्यादा येणार त्यामुळे काय होतं, जे कडची बैल पाळणार आहेत ना त्यांना अडचण येते. बरेचसे बैलगाडी मालक काय म्हणतात, जे कडीची गाडी येणार आहे आरत परत असेल किंवा इकडं असेल त्यांना त्रास होतो प्रेक्षकांमुळे, कारण ते खूपच आत येतात. तर त्याच्याविषयी पूर्ण स्वयंसेवक वगैरे असणार. 3 फेऱ्याच्या मैदानाला पूर्णपणे बॅरिगेड मारलेला आहे. आणि बॅरिगेडच्या आत जवळजवळ ह्या बाजूला 400 मुलं आमची आणि ह्या बाजूला म्हणजे 800 मुलांचा ग्रुप जो केलाय तो ह्याच्यासाठी 3 फेऱ्यांच्या मैदानासाठी. आणि जवळजवळ तिकडं 600 मुलांचा ग्रुप केलाय, तो फक्त आरत परत आणि दुसरी एक स्पर्धा घेणार आहे त्या मैदानासाठी. आणि तिसऱ्या ठिकाणी जवळ 200 मुलांचा ग्रुप केलेला आहे मी, तो श्वान स्पर्धेसाठी. मी तिथं आतमध्ये कोणी नाही, अगदी परफेक्ट. जे मला नियोजन मला इथं करता आलं नव्हतं बाळवणीमध्ये, कारण ती मैदान पहिलं होतं, मला ते जमलं नाही करायला किंवा मला ते लक्षात आलं नाही की एवढं आपल्या मैदानाला गर्दी होईल, एवढी गर्दी. मग त्याच्या अगोदर मी 1-2 मैदानाशी मोबाईलवर बघितली, पण ठीक आहे आपलं चाललेलं होतं, साईडनं माणसं उभं राहिली होती. अशा पद्धतीचं मला मैदान ते बघायला मिळालं. मला वाटलं होतं की आपलंही तसंच होईल मैदान, पण आपल्या इथं पण जास्त पब्लिक आल्यामुळे तो त्रास झाला का तर 100% माझ्याकडे ती चूक झाली. पण ती चूक इथं सुधारण्याचा मी प्रयत्न करणार आहे. कारण पब्लिक पुढे शेवटी काही जरी केलं तर पब्लिक पुढे कुणाचंच काही चालत नाही. त्यामुळे मी तो प्रयत्न करणार आहे की तो त्रास बैल मालकांना झाला नाही पाहिजे. शेवटाकडे वळूया. सगळी क्षेत्र तुम्ही कव्हर केलेत, राजकारण असेल, कुस्ती असेल किंवा बैलगाडा असेल. जवळचं कुठलं आहे तुमच्या क्षेत्र ह्यातलं? जवळचं शेवटी कुस्तीच क्षेत्र माझं जवळच आहे. आणि कुस्ती शेवटी जरी असली तरी आता तुम्ही राजकारणाचा भाग सोडून द्या, सैनिकांच्यासाठी सुद्धा आमचे प्रयत्न भरपूर आहेत. आता पक्षाचे आहेत, माझे वैयक्तिक आहेत. जवळजवळ 77 म्हणजे देश स्वतंत्र झाल्यापासून जी गोष्ट कधी घडलेली नाही देशामध्ये पूर्ण, ते आम्ही परवा करून दाखवली. इथनं 1200 पैलवान काश्मीरला जाणं, श्रीनगरला जाणं, उधमपूर कमांड हॉस्पिटलला जाणं, म्हणजे अशा म्हणजे शेतकऱ्याच्या घरात ज्या ज्या गोष्टी तयार होत्यात, सैनिक असेल, पैलवान असेल किंवा बैल असेल, ह्याच्यासाठी माझे प्रयत्न राहणार आहेत. जास्त माझं कुस्ती क्षेत्र हे जवळच आहे. कुस्ती क्षेत्र जवळच आहे. कुस्ती क्षेत्रातही तुम्ही सांगितलं की ही स्पर्धा झाल्यानंतर एक वेगळ्या प्रकारची भूमिका घेऊन आंदोलन वगैरे करणार आहे. सर्व क्षेत्रात यशस्वी झालाय. आता काय तयारी आहे का झेडपीची वगैरे? काय नाही, काही सुद्धा नाही तशा पद्धतीचं. कुठल्याही इलेक्शनला मी उभा राहणार आहे म्हणून हे मैदान घेतले असं नाही. आता परवा लोकसभा झाल्यानंतर मी विधानसभेला काय माझा विषय नव्हता, तरी सुद्धा मी लोकसभा आणि विधानसभेच्या मध्ये एक थारचं मैदान घेतलं आरत परतचं. काहीच गरज नव्हती मला ती घ्यायची, पण तिकडच्या जरा बैल मालकांची आग्रह झाला की मैदान घेऊ. अजून आमच्यातली जरा संख्या कमी व्हायला लागली म्हणजे बैलांची, या क्षेत्राकडे येणं झालीत लोक. मग म्हटलं ठीक आहे, अजून मग तिथली पण संख्या लगेच वाढली. आज ब गटामध्ये जवळजवळ 80-70-80 गाड्या नोंद झाल्या तिथं. आपल्या एवढी संख्या नाही तिकडे, पण तेवढी सुद्धा हायेस्ट झाला आकडा ब गटामध्ये. 20 नाही तर 25 गाड्या नोंद होतात ब गटामध्ये. त्यात आपल्या कालचा आकडा बघितला 80 गाड्या तिथे नोंद झालेल्या आहेत. त्यामुळे त्या क्षेत्राची सुद्धा प्रगती आहे ही. आणि झडपी किंवा पंचायत समिती आता कुठेही सहभाग नाही, म्हणजे पक्ष म्हणून
पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करणं, हम्म. त्याला मदत करणं, तिथं सभा घेणं हे माझं काम आहे. पण मी स्वतः कुठल्या निवडणुकीमध्ये आता उभा राहा म्हणजे ह्या झडपी किंवा पंचायतीमध्ये उभा राहणार नाही मी कुठं. 9 तारीख का बरोबर नियोजन केलं? 9 तारीख का? माझ्यातच तुम्हाला तर उघडच सांगतो, सगळेच कार्यक्रम 9 तारखेला असतात. आपलं 9 एप्रिलला भाळवणीचं मैदान झालं, 9 एप्रिलला मी काश्मीरचा कार्यक्रम केला, 9 एप्रिलला माझा प्रवेश झाला. 9 तारीख आणि ह्यात महत्त्वाचं म्हणजे आता ही योगायोगानं झालं. 9 तारखेला बरोबर रविवार आला. आपलं मैदान तर रविवारी झालं पाहिजे आणि बरोबर 9 तारखेला रविवार आला. आणि बरं जास्त पुढे मी केली ती 7 डिसेंबरला काहीतरी रविवार येतोय. डिसेंबर महिन्यातलीच तारीख केली मी फायनल 7 डिसेंबर. पण परत काय आलं की निवडणुकीची आचारसंहिता असेल त्यामुळे आपल्याला परवानगी मिळेल नाही मिळेल असा एक सगळ्यांना जास्त लांब होते. आता हे 9 नोव्हेंबरला बरोबर रविवार येतोय आणि ही तारीख आणि वार बरोबर जुळून आलाय. बाकी सगळं जाता जाता शेवटी काय आव्हान कराल? बैलगाडी मालक असतील, श्वान मालक असतील, परतचे जे शर्यत प्रकारातले जे बैलगाडी मालक असतील त्यांना काय आव्हान कराल जाता जाता? माझं एवढंच म्हणणं आहे की जास्तीत जास्त स्पर्धेमध्ये सहभागी व्हा तुम्ही. जास्तीत जास्त जेवढ्या गाड्या येतील तेवढ्या आयोजकाला पण पुढच्या वेळेस मैदान घ्यायची इच्छा झाली पाहिजे. आणि माझं तर आता पुढं मैदान घ्यायचं काही परत नंतर नियोजन नाही, पण हे जे माझं लीगचा जो विषय चालला आहे त्या गोष्टीसाठी सुद्धा मला किंवा पक्षाला किंवा येणाऱ्या तिथं सर्व आमच्या मगाशी तुम्ही म्हटलं आमची जे कंपनीची जे ऑनर येणार आहेत सगळे हे बऱ्यापैकी जवळजवळ 100 कंपन्यांना निमंत्रण दिलेलं आहे. पुढचं माझं विजन काय आहे बैलगाडी क्षेत्राशी तुम्ही तिथे यायचं आहे म्हणून त्यांच्यासाठी वेगवेगळं स्टेज केलेलं आहे कंपनीच्या मालकांसाठी. हे जास्त गाड्या आल्या तर मैदान जास्त चांगलं होईल आणि चांगलं मैदान झालं की पुन्हा मग त्या कंपनीला मला पुढे उद्या बोलता येईल की आपण अशा पद्धतीनं पुढचं नियोजन करायचंय आणि हे आपण कामाला लावूया. म्हणजे जास्तीत जास्त सहभाग जेवढा होईल तेवढं मला म्हणजे माझं आव्हान आहे सर्व गाडी मालकांना की जास्तीत जास्त सहभागी होऊन येणाऱ्या काळामध्ये ह्या बैलगाडी क्षेत्राला सोन्याचे दिवस जे आणायचे आहेत आपल्याला मी एकटा आणू शकत नाही किंवा आमचं फाउंडेशन आहे ते मी एकटा काहीच करू शकत नाही. तुमची मदत तुमची साथ मिळाल्याशिवाय मग अखिल भारतीय बैलगाडी संघटना असेल सर्व बैल मालक असतील हे सर्वांनी मिळून एकत्र केलं तर ह्या माझ्या पुढचे जे काही गोष्टी आहेत ह्या गोष्टी यशस्वी होतील. मैदान नक्की कुठं भरणार आहेत एकदा लोकेशन सांगा. तासगावमधून तासगाव कवठेमंकाळ रोडला जे कोड्याचा माळ म्हणून एक प्रसिद्ध आहे तिथं बैलगाडी स्पर्धेसाठी जायते कोड्याचा माळ म्हणून बैलगाडी असेल घोडागाडीसाठी ती प्रसिद्ध आहे. त्या मैदानावरती आपलं ही मैदान होणार आहे. तासगाव ते कवठेमंकाळ रोड अगदी हायवेच आहे तो त्या हायवेच्या लागूनच आपलं हे मैदान होणार आहे. धन्यवाद दादा, खूप वेळ घेतला आणि दादांनाही भरपूर काम आहे. एवढं मोठं नियोजन महाराष्ट्रातलं विक्रमी मैदान शर्यत फेस्टिवल भरवतात आणि हे सगळं विक्रमी नियोजन आहे. त्यासाठी जास्त त्यांना वेळ हवा आहे तर जास्त वेळ घेत नाही, भरपूर वेळ दिला दादा. धन्यवाद आणि ऑल द बेस्ट. ओके, थँक्यू.